कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। गुहागर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे। खेड तालुक्यातील खारी नांदगाव येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले। पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेकडो नागरिकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला। या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाला मोठे खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे। भास्कर जाधव यांच्या विकास कामांवर आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा हाती घेतला। यापैकी काही जण यापूर्वी शिंदे गटात सामील झाले होते, मात्र त्यांच्या भूलथापांना, कार्यपद्धतीला कंटाळून आणि भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन ते परतल्याचे बोलले जात आहे। खाडीपट्ट्यातील सरपंचांसह अनेक ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश केला। या दिमाखदार सोहळ्याला शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते, ज्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते। यावेळी भास्कर जाधव आणि नुकतेच जिल्हा प्रमुखपदी नियुक्त झालेले विक्रांत जाधव यांचे जोरदार आणि जंगी स्वागत करण्यात आले। आगामी निवडणुकांपूर्वी हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। या ठिकाणी ज्याने आज पक्षप्रवेश केलेला आहे ते आपले महेशजी, त्याने सातत्याने आमच्याकडून पण त्यांना सांगणं होतं की आपल्याला जर खाडीपट्टा आणि आपल्या ग्रामपंचायतीचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून आपले आमदार सन्माननीय भास्कर जाधव यांच्या मार्फतच आपला विकास होऊ शकतो। त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सन्माननीय भास्कर जाधव यांच्या ठामपणे पाठीशी जर राहिलो तर आपला हा खाडीपट्टा अतिशय चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं। मला बोलायचं होतं भरपूर, पण वेळ भरपूर झालेला आहे, तर त्यासाठी आपण या ठिकाणी महेशजी वालकर आपण या ठिकाणी या पक्षप्रवेश केला, त्याबद्दल मी खाडीपट्ट्याच्या विभागामार्फत आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत सन्माननीय पालकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि इथेच थांबतो। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे या ठिकाणी या पक्षप्रवेशासाठी उपस्थित शिवसेना नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भास्कर जाधव साहेब, त्याचबरोबर अरुणताई आमरे, अंकुशजी काते, विजयजी जाधव, राजेशजी पालकर, त्याचबरोबर आमचे मधुकरजी श्रीगावकर, अजिंक्यजी मोरे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, मुळामध्ये आज जो हा पक्षप्रवेश या ठिकाणी पार पडतोय तर सुरुवातीलाच मला आपल्याला सर्वांना सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे अशा प्रकारचे जे पक्षप्रवेश होतात किंवा पक्षांतर होतात ती विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षाकडे लोकांचा जाण्याचा कल हा कायम अधिक असतो। लोक सत्तेकडे जात असतात कारण सत्तेमध्ये असलेली जी सत्ताधारी मंडळी असते ती सातत्याने आपल्या भाषणांमधनं, आपल्या भेटींमधनं विकास कामं आम्ही करू, विकासासाठी आम्ही निधी देऊ अशा प्रकारची भाषणं करत असतात आणि म्हणून सत्ताधारी पक्षाकडे विरोधी पक्षातल्या लोकांचा, सदस्यांचा जाण्याचा कल हा अधिक असतो। पण 2009 सालापासून त्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार भास्कर जाधव साहेबांनी प्रत्येकाची विकास कामं करून प्रत्येकाच्या मदतीला धावत जाऊन या मतदारसंघातल्या लोकांची मनं जिंकलेली आहेत आणि म्हणून सत्ता असो अगर सत्ता नसो तरी देखील हा गुहागर मतदारसंघ हा कायमच आमदार भास्कर जाधव साहेबांवरती विश्वास ठेवणार आहे आणि या विश्वासामुळेच आज सत्ता नसताना देखील सत्ताधारी पक्षातली मंडळी
ही गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार भास्कर जाधव साहेबांवर विश्वास ठेवून आपण विरोधी पक्षात असताना पण त्या ठिकाणी आपल्या बाजूनी येते, हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. हे उत्तम उदाहरण आहे. मला माहिती आहे आपल्या निवडणुका होऊन जेमतेम आता वर्ष झालेलं नाहीये आणि त्याआधी आपल्या या जिल्ह्यामध्ये अनेक नेते मंडळी आपला पक्ष सोडून गेली, परंतु गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये चित्र बरोबर त्याच्या उलट चालू आहे. जे लोक म्हणून आपल्यापासून दूर गेले होते ते लोकांना समजून चुकलंय की आपली कामं, आपल्याला आधार या विधानसभा मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त भास्कर जाधव साहेबांचा आहे, दुसरा तिसरा कोणाचा नाहीये. आणि म्हणून लोक निवडणूक लढवून जातील, परंतु अडीनडीला आमदार साहेबच त्या ठिकाणी उपयोगी पडतील. आणि म्हणून लोक आपल्याकडे पुन्हा त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये यायला लागलेत. विजयराव, आपण बोलताना आपण एक उदाहरण दिलात की कोणी भेटायला गेला की गळ्यामध्ये पट्टा घातला जातो. आज या ठिकाणी आमच्या निळीकचे शाखा प्रमुख देसाई इथं बसलेले आहेत. त्या भोसतेपासून असा अलसुरे, निळीक वगैरे ही गावं आहेत. त्या गावाचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधनं आमदार भास्कर जाधव साहेबांनीच त्या ठिकाणी तो केलेला आहे. कालांतराने त्या रस्त्याला खड्डे पडले. अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलं म्हणून काही लोक, इथली मंडळी त्यांना भेटायला गेल्यानंतर मुळामध्ये मी पण जेव्हा असं साहेब चिपळूणच्या पूर्वी आमदार होते, एकदा मी अशाच प्रकारे अध्यक्ष असताना एका मोरवणे नावाच्या गावामध्ये गेलो. त्या गावामध्ये गेलो असता भास्कररावांचा मुलगा येतोय, जिल्हा परिषदेचा अध्यक्षपेक्षा आमचे माजी आमदार, आमचे माजी मंत्री त्या ठिकाणी भास्कर जाधव साहेबांचा मुलगा आमच्या गावात येतोय म्हणून लोक मला बघायला, मला भेटायला मोठ्या आदराने आणि प्रेमाने त्या ठिकाणी जमली. त्यांनी माझ्याकडे एका रस्त्याची मागणी केली. मी त्यावेळेस अध्यक्ष होतो, माझा कार्यकाळ संपत आला होता, पण मला देणं शक्य होतं आणि म्हणून मी ती दिली. ते मी का दिले तर फक्त आणि फक्त ते मला भेटायला आले, त्यांनी माझी काय आगत स्वागत केलं, ढोल ताशे वाजवून माझी काय मिरवणूक काढली म्हणून मी दिलं नाही. तर माझ्या वडिलांनी कधीतरी त्या ठिकाणी तिथं प्रतिनिधित्व केलं होतं आणि म्हणून ही लोक आज मला प्रेमाने भेटायला आलेली आहेत. त्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये कधीतरी ही लोक त्यांच्या पाठीशी उभी राहिले असतील. आज मी त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून गेलोय, माझ्या हातात देण्यासारखं मी दिलं पाहिजे आणि म्हणून ताबडतोब मी त्यांना त्या ठिकाणी 10 लाख रुपये रस्त्याला दिले आणि ते मंजूर करून दिले. पण मी ज्या रस्त्याचा आता उल्लेख केला, भोसत्यापासून अलसुरे, निळी वगैरे, कोंडिवली वगैरे ह्या रस्त्याचा मी ज्या उल्लेख केला, आज ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे ज्या वेळेस इथली सर्व मंडळी त्या ठिकाणी जमून गेली, राजकारण सगळे बाजूला ठेवून आपल्या पक्षाची देखील काही लोक गेली, त्यांच्या सोबत गेले आणि ज्या वेळेस तिथे गेले त्यांनी सांगितलं तुमची सत्ता आहे, आम्ही अनेक वर्ष तुमच्या पाठीशी उभे राहिलो, आमचा एवढा रस्ता करून द्या, आमचा एवढा रस्ता करून द्या. मी मगाशी म्हटलं लोक सत्तेकडे खरी जातात, परंतु सत्तेकडनं इकडे विरोधी पक्षात साहेबांवरती विश्वास ठेवून काय येतात. तर 2009 सालापासून साहेबांनी कधीही कोणी जरी त्यांच्याकडे विकास कामासाठी गेला तर त्याला कधी असं सांगितलं नाही पहिला माझ्या पक्षात आहे मग मी तुझं काम करतो. परंतु ही मंडळी सगळी गेली, त्यांना सांगण्यात आलं पहिला आमच्या शिवसेना पक्षात या, मग आम्ही तुमचं काम करू. अशा प्रकारची वागणूक त्यांना त्या ठिकाणी मिळाली. साहेबांनी ही व्यथा कळली, साहेबांकडे सगळी लोक आली, साहेबांनी ताबडतोब त्याला त्या खड्डे भरायला वगैरे जे काही लागतात पैसे ते दिले आणि ताबडतोब भर पावसाळ्यामध्येच त्या ठिकाणी त्यांनी रस्ते खड्डे भरून दिले सांगतो. आणि तेही शासकीय निधीतनं दिले नाही तर स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून त्या ठिकाणी त्यांनी ते काम करून दिलं. परंतु का तिकडे गेलात, कशासाठी गेलात, आता जे कोणी गेले होते त्या सगळ्यांना माझ्या पक्षात घेऊन या वगैरे साहेबांनी सांगितलं नाही. अनेकांच्या गाड्या त्या रस्त्यांवरनं जात असतात आणि म्हणून सत्तेमध्ये असताना चांगली कामं करून लोकांना जसं जिंकायचं असतं ते त्यांनी सत्ता असताना जिंकलं. आणि विरोधी पक्षामध्ये असताना माझ्यावरती विश्वास ठेवून जी लोक आहेत त्यांना सत्तेकडे बघायला लागणार नाही, इतर दुसऱ्या कोणाकडे बघायला लागणार नाही, हा विश्वास त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केला. आणि म्हणून विरोधी पक्षात असताना देखील आमदार भास्कर जाधव साहेबांवरती विश्वास ठेवून असंख्य लोक त्या ठिकाणी आज आमदार भास्कर जाधव साहेबांच्या पाठीशी उभे राहतात. आज या ठिकाणी या हरी नांदगाव गावामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात. आज या ठिकाणी पक्षप्रवेश करताय, साहेबांवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवताय आणि माझ्या विजयराव दळवींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आलं म्हणून आजच्या निमित्ताने मला खऱ्या अर्थाने आनंद झालाय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी आपण इथं जमलात. मी नव्याने जिल्हा प्रमुख झालो, बरंच काम आपल्याला त्या ठिकाणी उभं करायचंय, मला जाणीव आहे आणि तेही येणाऱ्या काळामध्ये आपण करू. आज ते काय बोलायची वेळ नाहीये, जेव्हा कधी पुन्हा येऊ तेव्हा आपण बोलू. आज मी तुमच्याप्रमाणेच आमदार भास्कर जाधव साहेबांना ऐकण्यास उत्सुक आहे आणि म्हणून आपण सर्वांनी माझा जो सत्कार त्या ठिकाणी मी जिल्हा प्रमुख झालो त्याबद्दल केलात
आपल्याला सर्वांना अभिमान वाटेल की आमच्या गुहागर विधानसभा मतदारसंघातला एक तरुण जिल्हा प्रमुख झाला आणि त्यांनी उत्तम काम करून दाखवलं. अशा प्रकारचं काम आपण उभं करू हा विश्वास आपल्या सर्वांचा, आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवराय, हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आजच्या ह्या कार्यक्रमाकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्ह्याच्या महिला संघटिका अरुणाताई आंबरे, आपले उपजिल्हा प्रमुख श्री विजयराव जाधव, तालुका प्रमुख अंकुश काते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकरराव शिरगावकर, ज्यांचा पक्षप्रवेश झाला ते आणि ते राजेश पालकर आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे मुस्तफा भाई, त्याचबरोबर श्रीयुत शहर प्रमुख आमचे शेखरजी पाटणे, आमच्या शहर संघटिका माधवीताई बेर्डे, आमच्या धामणीच्या सरपंच संजीवनीताई नरळकर, माझे मित्र संजय गोरतकर, उपतालुका प्रमुख सचिन निकम, आमचे विभाग प्रमुख विजय राक्षे, आमचे युवा सेनेचे जिल्ह्याचे प्रमुख आमचा अजिंक्य मोरे. खरं तर या सर्वांना बोलायचं होतं परंतु उशिरी झालाय आणि लाईटचीही व्यवस्था मला दिसत नाही आहे, कारण सभा लवकर संपेल म्हणून काही चुकीचं नाही आहे. बशीरबाई हमदुले, वाबबाई शेन, आमचे सर्व इथं आलेले अन्य पदाधिकारी, आमचे नांदगावचे शाखा प्रमुख विजय दळवी, आमचे खारीचे शाखा प्रमुख दिनेश वाळंज, आमच्या शहरातून आलेल्या सर्व महिला भगिनी, आमच्या तालुका अध्यक्ष पिरदनकर मॅडम, उपस्थित सर्वच बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, बरेच दिवसानं आपण सगळे अशा पद्धतीने एकत्रित आलेलो आहोत. आणि हे एकत्रित येण्याचं कारण आपले एक सहकारी काही दिवसापूर्वी एका पक्षामध्ये गेले होते. पक्षामध्ये म्हणण्यापेक्षा एका नेत्याच्या मागे गेले होते आणि त्यांनी पुन्हा आपल्या मूळ घरामध्ये येण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या घरामध्ये यावं याच्याकरता म्हणून आमच्या बशीरभाईंनी, आमच्या अजिंक्यनं, विजय राक्षेंनी, देवेंद्रजी मोरेंनी, अशा सर्व सहकार्यांनी, विनोद बहुतोलेंनी, आमचे उपविभाग प्रमुख विनोद बहुतोले, या सर्वांनी प्रयत्न केला आणि आपला माणूस आपल्यापासून दूर गेलाय तो जवळ आला पाहिजे, त्याची मानसिकता तशी तयार झाली आहे आणि म्हणून त्याला जवळ आपण केला पाहिजे, जवळ आणला पाहिजे, याकरता म्हणून त्यांनी पुढाकार घेतला. मी सर्वांना विनंती या निमित्तानं विनंती करेन की अशाच पद्धतीनं आपली काही माणसं गैरसमजातून म्हणा, त्यांना काहीतरी त्यांच्या समोर खूप मोठी खोटी आणि मोठी अशी स्वप्न उभी केली असतील म्हणून म्हणा, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली असतील म्हणा, त्यांना सत्तेचा काहीतरी त्या ठिकाणी खूप मोठा तुमच्याकडे तुम्हाला आम्ही वाटा देतो असं काहीतरी सांगितलं असेल म्हणा, अशी काही वेगवेगळी कारणं असू शकतात आणि त्या कारणामुळे आपले काही सहकारी जर बाजूला गेले असतील तर आजच्या दिवशी आपण सर्वांनी निर्धार करू की त्या आपल्या सहकाऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये आपण सर्वांनी आणण्याकरता प्रयत्न करू आणि तो प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा. मी त्यांचं स्वागत करण्याकरता नेहमी तयार आहे, नेहमी तयार आहे. कारण आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की सर्वसाधारणपणे एकदा का प्रवेश झाला दुसऱ्या पक्षामध्ये की सर्वसाधारणपणे शिवसैनिक
हा त्याच्यापासून अंतर राखून राहतो. तो सर्वसाधारणपणे त्याच्या जवळ जात नाही, त्याला स्वीकारला तयार होत नाही. परंतु आताचे जे पक्षप्रवेश झालेले आहेत ते पक्षप्रवेश कसे झालेत ते आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. ते पक्षप्रवेश कसे झाले सांगण्यापूर्वी मी राजेश पालकर सरपंच म्हणून ते आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आजूबाजूचे सगळे जे लोक पुन्हा पक्षामध्ये आलेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये भेदभाव, कुठल्याही प्रकारचा मनामध्ये राग द्वेष हा ठेवला जाणार नाही. नवा जुना अशा प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. तर शेवटी पाण्यावर काठी मारल्यानंतर पाण्याचे दोन भाग जे झालेले दिसतात ते तात्पुरते दिसतात. पुन्हा ते पाणी एकसंग होतं, अखंडपणे प्रवाहित होतं. आणि म्हणून तशाच पद्धतीनं आपण काही दिवसाकरता आपल्यामध्ये दोन भाग दिसले असतील, पण आपण पुन्हा एकदा एका प्रवाहामध्ये आलेलो आहोत. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु अशा पद्धतीचे संशय किंवा अशा प्रकारची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. बांधवांनो भगिनींनो, आपण बघितलं परवांच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ज्याला RSS म्हणतात, या RSSला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी एक नागपूरला कार्यक्रम केला. या RSSला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी RSSचा उदो केला, त्यांचं कौतुक केलं, त्यांचं खूप मोठं गुणगान केलं. अर्थात देशाच्या पंतप्रधानांकडून दुसरी काय अपेक्षा असणारच नाही, कारण ते त्याच चळवळीत त्यांनी त्याच पठडीतून आले असल्यामुळे त्यांनी त्यांचे स्वागत केलं. त्याच्यापूर्वी देशाच्या माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिराजी गांधी यांनी 1975-76 साली आपल्याकडे आणीबाणी लावली आणि त्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्या इंदिरा गांधींचा आणि त्या आणीबाणीचा निषेध करण्याकरता, त्यांचा धिक्कार करण्याकरता, त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याकरता, ठरल्याप्रमाणे खोटे नाटे आरोप करण्याकरता याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि RSSच्या लोकांनी गावागावातून मेळावे घेतले. गावागावातून मेळावे घेतले. आणीबाणी त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये का लावावी लागली हे आजच्या तरुणांना माहीत नाही. हा इतिहास कोणी वाचत नाही. त्या इतिहासामध्ये सुद्धा मी तुम्हाला घेऊन जात नाही. पण ती आणीबाणी ज्या इंदिरा गांधींनी लावली त्याच इंदिरा गांधींनी धाडस सुद्धा दाखवलं की अवघ्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी आणीबाणी उठवली आणि सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं. आपल्याला माहित आहे काश्मीरला त्या ठिकाणी 2-2, 3-3 राज्य केली. 370 कलम हटवणारं हे केंद्रातलं सरकार जवळजवळ 6-7 वर्ष झाली निवडणुका लागल्या नाहीत आणि निवडणुका लागल्यानंतर सुद्धा त्या संपूर्णपणे त्या राज्यांना स्वतंत्र दर्जा आणि त्यांचे अधिकार दिले नाहीत. आणि दिले नाहीत म्हणून लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केलं ते लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. त्या आंदोलनाचे प्रणेते प्रमुख सोनम वांगचुक नावाचे एक सदग्रस्त त्यांनी आंदोलन केलं. ते वांगचुक कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? 40 देशांनी एक आदर्श शास्त्रज्ञ, एक आदर्श लोकशाहीवादी, एक आदर्श लेखक, एक आदर्श विचारवंत म्हणून 40 देशांनी ज्याला गौरवलं त्या माणसाला आज सरकारने जेलमध्ये नेऊन टाकले. राजस्थानमध्ये अटक केली, काश्मीरमध्ये आणि जेलमध्ये नेऊन टाकलं राजस्थानमध्ये. अशा माणसाला अटक केलं आणि जेलमध्ये नेऊन टाकलंय. त्याच्यावर गुन्हा काय, त्यांची चूक काय, त्यांचा आरोप काय हे कोणी काही सांगायला तयार नाही. आणि म्हणून ज्या आणीबाणीची आपण चूक केली त्याची इंदिरा गांधींनी माफी मागितली, निवडणूक लावली. पण आज मी भारतीय जनता पार्टी आणि RSSला एक प्रश्न विचारला की आज तुम्ही तुमच्या पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला
कधी ईडीची धमकी देतात की नाही देतात, कधी सीबीआयची धमकी देता, कधी इन्कम टॅक्सच्या चौकशा लावता, कधी भ्रष्टाचाराचे आरोप करता, कधी त्यांच्या पाठीमागे पोलीस लावता आणि शेवटी त्यांच्या पाठीमागे भ्रष्टाचाराचे आरोप लावून ते तुमच्या पक्षात आले की ते स्वच्छ होतात, ते तुमच्या पक्षात आले की तुमच्या भाजप नावाच्या वॉशिंग मशीन मधून ते धुवून साफ होतात, ते दुसऱ्या पक्षात असले की ते फक्त टीकाखोर होतात, आरोपी असतात, चोर असतात, लफंगे असतात, लुच्चे असतात, भ्रष्टाचारी असतात आणि तुमच्या पक्षात आल्यानंतर ते स्वच्छ होतात. तुम्ही ते आपल्या पक्षात येण्याकरता म्हणून अशा पद्धतीच्या सरकारी यंत्रणांचा वापर करून वेगवेगळ्या पक्षातले लोक आपल्या पक्षामध्ये घेता. अरे असं तुम्ही एक उदाहरण सांगा की त्या काळामध्ये इंदिराजीने ज्यांना कोणाला त्या ठिकाणी इमर्जन्सी लावली, त्या इमर्जन्सीमध्ये जे जेलमध्ये होते किंवा जेलमध्ये जाणार होते त्यातल्या एकाला तरी असं सांगितलं काय की तुम्ही माझ्या पक्षात या, मी तुम्हाला आणीबाणी लावत नाही, तुम्ही माझ्या पक्षात या, मी तुमच्यावरची आणीबाणी उठवते, माझ्या काँग्रेस पक्षामध्ये या, असं त्यांनी कधी सांगितलं नाही. पण भाजपाचं मात्र आज असं चाललंय की माझ्या पक्षात या, नाहीतर मी तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास देईल. अशाच पद्धतीनं ग्रामीण भागामधल्या छोट्यातल्या छोट्या माणसांना हा त्रास आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. लोट्यामध्ये आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख हे चाळके, चंद्रकांत चाळके होते. ते चंद्रकांत चाळके असतील, तो राजू आमरे असेल, तो विशाल घोसाळकर असतील, नाही तर आणखीन त्यांचे कोण कोण सहकारी असतील, या सगळ्यांच्यावर याच रामदास भाईंनी चोरीचे आरोप केले. सगळ्यांच्यावर चोरीचे आरोप केले. 2-3 महिने विचारणा, घरी कधी एक दिवस पोलीस बसून देत नव्हते. आले की पोलीस त्यांना शोधायला गेले. ते कुठे आपल्या मुलीबाळींच्याकडे, नातेवाईकांच्याकडे मुंबईमध्ये गेले, पुण्यामध्ये गेले, खारघरला गेले, नाही आणखीन कुठे गेले, तिथं पोलीस शोधायला गेले. तिथं पोलीस शोधायला गेले. त्यांना अक्षरशः चोर 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 म्हणून त्यांना जीणं मुश्किल केलं, त्यांचा नाईलाज केला आणि शेवटी त्यांनी असा विचार केला की सकाळ संध्याकाळ या पोलिसांचा सशेमिरा चुकवण्याकरता आपण आता ह्यांच्या पक्षात गेलेलं बरं. दीड वर्षानंतर ज्या पद्धतीनं कसायाला गाय धारिणी म्हणतात त्या पद्धतीने हे लोक त्यांच्याकडे सरळ सरळ गेले. आज त्यांच्या मागे पोलीस लागलेले नाहीत. पोलीस आज कायद्याचे रक्षक राहिलेले नाहीत. पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेले आहेत आणि म्हणून त्या दिवसापासून त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. ते नुसते आता निवांतपणे घरी बसलेत. काल परवा तो आमचा संतोष सुतेकर पोसऱ्याचा, हे अण्णा कदम, सकाळ संध्याकाळ त्याच्या घरी जायचं. सकाळ संध्याकाळ भाईनी पाठवलंय, भाईनी पाठवलंय, भाईनी पाठवलंय, भाईनी पाठवलंय. हे कशा करता भाईनी पाठवलंय? अरे तुमचे विचार स्वच्छ असतील, तुमचं वागणं चांगलं असेल, तुमच्याकडे विकास काम करण्याची क्षमता असेल, तुमचं मन निर्मळ असेल आणि तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे असताल तर लोक स्वतःहून तुमच्या जवळ येतील. सकाळ संध्याकाळ तुम्ही लोकांना गोळा करण्याकरता का आपली माणसं पाठवता? शशिकांत चव्हाण, अण्णा कदम यांच्यासारखे रिकामे लोक बसलेलेच आहेत. ते सकाळ संध्याकाळ जाणार नाही. भाईनी बोलवलंय, भाईनी आमच्या पक्षात बोलवलंय, भाईनी आमच्या पक्षात बोलवलंय. तो बिचारा शेवटी नाही होय नाही होय म्हणताना आता परवा 4 दिवसापूर्वी गेला. का गेला माहिती आहे अंकुश तुला? तू नेहमी त्याच्या घरी पण गेलो होतो तालुका प्रमुख म्हणून. मला वाटतं मी मगाशी तुमचं नाव घेतलं नाही का? घेतला भाषणाला सुरुवात करताना घेतलं. आणि मग आपण दोघे गेलो होतो, त्याला समजावून सांगितलं. तो म्हटला मी जाणार नाही. 4-6 दिवसांना आम्ही फोटो बघितले तर संतोष सुतेकर होता कुठे? संतोष सुतेकर होता थायलंडला. यांच्या बरोबर या मला वाटतं अण्णा पण होता. अण्णा कदमांपासून सगळ्यांबरोबर थायलंडला होता. आता तुम्हाला काय लोकांना माहिती आहे, मी कधी गेलो नाही, पण थायलंडचं मॉलिश मला वाटतं फेमस आहे. बरोबर ना रे भावानो? थायलंडचं मॉलिश फेमस आहे. त्याला थायलंडला घेऊन गेले. मी आमच्या यांना पोरणा म्हटलं गेला आपला माणूस हातातून सुटला. म्हटले नाही 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 तो सहज गेला असेल. अरे म्हटलं नाही, आता मुंबईचा छमछम बार बंद झाला, तू काळजी करू नको, तुला थायलंडला मी घेऊन जातो असं सांगतील. थायलंडला घेऊन गेले. मुंबईचा छमछम बार तुम्हाला माहिती आहे का नाही? काय रे माझे गारडल्यासारखे काय बसले बाय? तुम्हाला दुःख झालं की काय तो बार बंद झाला म्हणून? नाही ना?
आणि म्हणून आमच्या संतोषला घेऊन गेले. तू म्हटले काळजी करू नकोस, बार मध्ये आमचा बार बंद झाला, छमछम छमछम करायची तुझी सोय आम्ही तिकडे थायलंडला नेऊन करतो. त्याला तिकडे घेऊन गेले, त्याला ते बंद केलं, त्याला बंद केलं. मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की अशा पद्धतीनं प्रत्येकाला आपापल्या पक्षामध्ये घेऊन जाण्याचं काम हे लोक करतायत, हे लोक करतायत. आमचे ते रमेश हुतेकर कासईचे ते बघितले तर त्यांच्या गळ्यात पटका. त्यांनी मला परत फोन केला रमेश हुतेकरांनी, ओ काय हो म्हणाले, माझा फोटो बघितलात की नाही. म्हटलं कुठला रे बाबा तुझा फोटो. तर माझ्या गळ्यात पटका घातली. म्हटलं बघितला. मग मला फोन बिन काय केलाच नाही तो. म्हटलं बरं झालं गेलास तू, मी फोनच म्हटलं केला नाही. अहो नाही म्हणाला, गणपतीमध्ये भजन घेऊन गेलो होतो आणि भजन घेऊन गेलो, तिकडे बोलवणी माझ्या गळ्यात पटका टाकली. म्हटलं भजन घेऊन गेलास देवाला आणि पटका टाकला. ए रमेश हुतेकर, एकदा आम्ही सगळे बसलो होतो, अंकुश तुला आठवतं की नाही मला माहित नाही. त्यावेळेला चंद्रकांत कासाळकेंनी सांगितलं की बरं झालं मी ह्यांच्यापासून दूर झालो. सांगितलं होतं की नाही. म्हणाला हा अण्णा कदम आणि हे सगळे 7-8 जण रोज सकाळी उठले की दुपारी लोट्यामध्ये कंपन्यांची दारं ठोकायला. ते कशा करतात ते तुम्हाला माहित आहे. पण ते झालं, कंपन्यांच्या उंबरटे जिजावून झाले की म्हणाला आमच्या कॅन्टीनमध्ये ते एक्सेल कंपनीना सकाळ संध्याकाळ म्हणाले फुकटचं खायला आमच्या एसटी कॅन्टीन आपल्या एक्सेलच्या कॅन्टीनमध्ये. कोण हे अण्णा कदम वगैरे फुकटचं खायला कॅन्टीनमध्ये म्हणाले आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे येतात की कंपनीला मला जाब द्यावा लागतो. कंपनी आम्हाला विचारते, मॅनेजमेंट आम्हाला विचारतं की रोज हे फुकटे कशाला तुझ्या पक्षाचे येतात. ते म्हणाला आता मी त्यांच्यापासून बाजूला गेलो म्हणून सुटलो. तिथे हे रमेश हुतेकर होते. ते रमेश हुतेकर काय म्हणाले, मोठा गमतीशीर रमेश हुतेकर बोलले. कंटाळत नाही ना तुम्ही, 3:30 वाजता बसलेला म्हणून म्हणतोय. ते रमेश हुतेकर मोठा गमतीशीर आहे माणूस. तो आम्हाला सोडून गेला तर जाऊ दे, काय हरकत नाही. तो रमेश हुतेकर असे म्हणाले, अरे काय करणार चंद्रकांत चाळके, ही उलगी ढोरं. उलगी ढोरं म्हणजे माहिती आहेत ना, गाववर रुसी रिकामी फिरतात गुरुची उलगी ढोरं. हे म्हणले अण्णा कदम वगैरे सगळी उलगी ढोरं. यांना म्हणाले किती चांगला चारा घातला तरी सुद्धा ह्यांना काही तो गोल लागणार नाही, ते उकिरडं फुंकायला इकडेच येणार म्हणाले. हे रमेश हुतेकर मला बोलले. आणि म्हणून बरं झालं ते तिकडे गेले. तुम्हालाही सांगितलं पाहिजे, मी राजेश पालकरांच्या हा विषयावर मी येणारच आहे शेवटी. पण हे काय चाललंय काय या देशामध्ये, लोकशाही या देशामध्ये नियम कायदा कानून नीतिमत्ता चारित्र्य काय आहे की नाही. वर्षापूर्वी याच भागातून आपण संजय कदमांची निवडणूक लढवली ना. या भागातून मी उमेदवार होतो, पण पलीकडच्या भागातून ते होतो ना. आज ते संजय कदम कुठे आहेत. अरे संजय कदम आहेत कुठं. छमछमच्या बाजूला आहेत ना, रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना. संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकलीत काय रे भावानी यापूर्वी. ऐकलीत ना. त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं फुंडणं वरनं खालनं पुढून पाय मागून आतून बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो. काय सोलून रामदासला सोलपडवलं नुसतं त्याने, काढली का नाही. मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही, ही भाषा योग्य नाही. तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता, त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता, ही भाषा योग्य नाही. ते म्हणाले तुम्हाला माहित नाही, हा त्याच्या योग्यतेच्या पुढचा आहे. रामदास कदम त्याच्या पुढचा आहे. रामदास कदमांना मला सांगायचं आहे, तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी, कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं, कोण नेता आपला मानावा, कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. तुम्ही सतत विवेक बुद्धीला स्मरून तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे. कोणीतरी सांगण्यापेक्षा काय कमी काय पडलं होतं रामदास कदमांना. संजय कदमांना गरज होती, मी मान्य करतो. रामदास कदमांना काय कमी होतं. पैसे अडक्याची कविता नव्हती. मुलगा निवडून आला होता, राज्यमंत्री होता. तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडमडतोय. पण 4 वेळा नाही 6 वेळा आमदार झालात. विनोदी पक्षनेते काय विनोदी ना, विनोदी पक्षनेता झालात.
पर्यावरचे आमदार मंत्री झालात, पर्यावरचे मंत्री, पर्यावरण म्हणजे पर्यावरचे, पयावन त्याचे मंत्री तुम्ही झालात. एवढं सगळं मिळाल्यानंतर तुमचं भाषण काय? उद्धव ठाकरे माझ्या पोराला संपवायला बसलेत, उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली, उद्धव ठाकरेंनी हे केलंय, उद्धव ठाकरेंनी ते केलंय. अरे संजय कदमानी तर रामदास कदमांना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये, 10 भाषणामध्ये, की रामदास कदम तू तर 1.5 फुटिया, मग तुझा पोरगा 6 फूट कसा? अर्थ काय होतो? अर्थ इतका भयानक होतो. अरे रामदास कदम तू राजकारणाकरता एवढा हलकट आहेस, तू राजकारणाकरता एवढा लाचार आहेस. संजय कदमाचा नाईलाज झाला म्हणून तो तुझ्याकडे आला, पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला लावून बसला नसता. पण रामदास कदमासारखा लाचार, रामदास कदमाकरता सत्तेकरता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस मुव्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही. हा आमच्या कोकणाचा कलंक आहे, कलंक आहे. राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची. मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कदमांना गरज होती, त्यांचा नाईलाज झाला, ते पाठीमागे भले लागले असतील ताई. याने कसा घेतला त्याला बरोबर? याने कसा घेतला? हा सत्तेकरता किती लाचार आहे, किती हलकट आहे. आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो. मी कधीही कोणाला आडेतुळे करत नाही, परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमाने शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पटता कामा नये. अहो बशीरभाई, दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधकाचा आई वडील, तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नयेत. या मताचा माणूस मी आहे. विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामा नयेत. पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना 6 वेळा आमदार केलं, काय माहिती होती तुमची? कोण तुम्ही? काय तुमची कुवत काय होती? तुमची विद्वत्ता काय होती? तुमचा अभ्यास काय होता? तुमचं पक्षाकरता योगदान काय होतं? 0 योगदान. त्या परशुराम शेठची चिलीम भरणारा हा माणूस, चियार भरणारा हा माणूस, त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय? तशी जी वळते कशी तुमची? वळता कामा नये. अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही. हा माणूस आपल्या आई वडिलांचा नाही, हा माणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही, हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही. हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीस याला विचारलं होतं, रे गाड्या तुझा पगार किती? ती क्लिप आहे, ऐका नाही. हा त्यांचा झाला नाही. अरे हा सख्या भावाचा झाला नाही. सख्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला. राजेश पालकर, अरे तुमच्यासारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही. हा माणूस कोणाचा झाला नाही, तो कोणाचा होणार नाही. कार्यकर्त्यांचा झाला नाही, नात्या गोत्याचा झाला नाही, त्याला चारित्र्य नाही. अनेक गोष्टी सर्व लोकांना माहिती आहे, पण लोक बोलत नाहीत. शेवटी एक म्हण आहे, माहिती आहे का नाही? थोड्या ह्या सभेत मी बोललं नाही पाहिजे, पण हगणारला लाज नसते, बघणारला असते. बरोबर ना? बघणारला असते, म्हणून लोक बोलत नाहीत. असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहित नाही, अशातला भाग नाही. लोकांना सगळं माहिती आहे. आणि म्हणून अशा लोकांच्या बरोबर कशा करता गेलात तुम्ही? कशा करता गेलात? काय करण्याकरता? विकास करण्याकरता. 2009 साली हा माणूस पराभूत झाला. त्यानंतर 13 वर्षानंतर मध्यंतरी या माणसाने फेऱ्या घातल्या सगळीकडे. निवाता अगदी त्या निव्यापासून तर चोरवण्यापासून तर सगळीकडे. अरुणाताई तुम्हाला माहिती आहे. आणि प्यागोडामध्ये बसला 7 सरपंचाचा पक्षप्रवेश करून घेतला. किती? 7. मी या ठिकाणी बसतो, रामदास कदमांना बोलवा आणि विचारा त्या 7 सरपंचांना तुम्ही निवेदन दिलीत आणि एवढी मंजुरीचं पत्र दिलं, त्यातलं एक तरी काम मंजूर झालंय काय? एकही मंजूर नाही काम. आता मी पणाळ्यातून ग्रामपंचायतीच्या कार्याचं उद्घाटन करून आलो. मी त्याला प्रश्न विचारला की 2 वर्षापूर्वी रामदास कदमांनी तुम्हाला 12 कामं मंजूर झाल्याचं पत्र दिलंय,
12 कामातले किती कामं मंजूर झाली, किती कामं झाली, एक पण नाही. तेव्हा आता 4 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी पुन्हा 16 कामं मंजूर झाल्याचं खोटं पत्र दिलं. कशा करता? या भागातून पुरुष म्हणून या ठिकाणी लॉट पडलाय. खरं तर त्याचा लॉट बदलणार आहे, काय पडेल माहित नाही उद्या 13 तारखेला. पण आपल्या भावाला उभं करायचं आहे. हे बाहेरचं पार्सल तुम्ही मान्य कराल? मान्य आहे का? कशा करता हे सगळं चाललंय? खोटं नाटं, लोकांना फसवायचा, लोकांचा विश्वासघात करायचा. आपल्या बरोबर 25-30 वर्ष काम केलेल्या माणसानं थोडीशी आपण त्याची साथ सोडली, त्यांनी नाही सोडली, तो आपल्यापासून बाजूला झाला की त्याच्या लगेच चौकशा लावा. हे इथं बशीरबाई बसलेत, आयुष्यभर त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. यांनी सांगावं हे वाळूचा धंदा हे करत होते, त्याच्याबरोबर असताना करत होत की नव्हतात. मी कधी त्रास दिला? कोणाच्या पोटावर मी मारलं नाही. पण हे बशीरबाई इथं माझ्यावर राहिलं तर एवढं मोठं ढीग काय ओरडत असतो, नुसता मागं फोडबिडी यायला. एवढे ढीग तेवढे ढीग वाळूचे. अरे तुझ्या बरोबर होता, तुझे काही डोळे फुटले होते काय? तुझे डोळे फुटले होते? कोणाबद्दल काही बोलायचं? मुस्लिम समाजाबद्दल काही बोलला की नाही बोलला? आणि मग मुस्लिम समाजाच्या घरात जाऊन ती माझी ना क्लिप माझी नाही, ती दुसऱ्याची. आता मगाशी मी चाललो होतो, अंकुश आहे का रे मोबाईल, तो चाललो होतो मी सहज आपला मोबाईल चालत होतो आणि एक मला क्लिप ऐकायला मिळाली, मी याच्या अगोदर ऐकली नव्हती. तो कोणतरी हेमंत पाटील आहे आपल्या संभाजीनगरचा, त्याच्या नांदेडचा आहे तो, त्याच्याशी हा बोलतोय रामदास कदम की ओबीसी आणि मराठी यांच्या आरक्षणामध्ये ओबीसी समाजाच्या विरोधात मी कोर्टात कसा गेलोय, मी खर्च कसा करतोय, मी ओबीसी समाजाला मी जवळ कसा करणार नाही, त्यानं त्यांची आमची रोटीबिटी कशी व्यवहार होत नाही. आणि आजची गोष्ट तुला सांगतो, 7 नोव्हेंबरला आपली तारीख ठरलेली आहे, मी वकिलाला पैसे दिले, मी कोर्टात गेलोय. दोन्ही बाजूने बोलायचं. इकडे ओबीसीला काय सांगायचं, आम्ही तुमच्या मागे आहोत. तिकडे मराठ्यांना काय सांगायचं, मी ओबीसीच्या विरोधात आहे. हे असलं दुहेरी काम भास्कररावांनी आयुष्यात कधी केलं नाही. कधी केलं नाही. मुस्लिमांना काय सांगायचं, अख्ख्या देशात अख्ख्या राज्यात सर्व धर्म समभाव कुठं बघायचं असेल तर माझ्या खेड्यात या. तेच भाषण. अरे मेरा तुझा भाव बघायला जातोय कोण? तू तुझ्या भावाला जेलमध्ये टाकलास. अशा माणसाबरोबर गेलात. राजेश, पाण्याची योजना झाली का पुरी? पाण्याची योजना मी आणली. हा मुलगा माझा जिल्हा परिषद अध्यक्ष होता. कॉन्ट्रॅक्टर रामदास कदमांनी दिला. त्यातला सब कॉन्ट्रॅक्ट म्हणून बशीरबाईंनी एक विहीर खोदायला घेतली. ह्या पोराला हाताशी धरून, या राजेशला, नेत्यांचं काम काय, ह्याला हाताशी धरून त्याचे पैसे बुडवले आणि त्याचं काम अर्धवट पाडलं. अरे पण गावाच्या तोंडातला पाण्याचा घोट तुम्ही काढून घेतलात. याच्याबद्दल काय विचार कराल की नाही? झाली ना ती विहीर पुरी? आपलं ते पाणी योजना का झाली का नाही झाली? पण त्याचबरोबर या खाडी पट्ट्याला पाणी मचूल पाणी जातं. आपण बैठका घेतल्या, आपण विचार केला की खाडी पट्ट्याला जर मचूल पाण्यापासून वाचवायचं असेल तर इकडे कुठंही दुसरा आधार नाही, तर कोंडे गावामध्ये धरण बांधल्याशिवाय पर्याय नाही. आणि ते धरण बांधण्याचं काम आपण केलं. हा काय सांगतो मोठ्या एवढ्या घशान, मी आणलं. अरे काय 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 आणलं काय? तू कोयनेचं पाणी आणतोय 40 वर्ष, आणलं का नाही? 67 टीएमसी 68 टीएमसी माझ्या खेळला पाणी मी देणार. मेला बोलतेला तेच बोलायला लाज सुद्धा वाटत नाही. आता पोरगा पण डीपीसी मध्ये तेच बोलतो येड्यासारखा. तोच बोलतो पोरगा. कोयनेचं पाणी म्हणतो मी तर आणणार आहे. अरे तुझ्या बापान कधी आणला नाही काय? काय बडबडतोस वेड्यासारखा? कोयनेचं पाणी एकट्या खेळला आणायचं किती कोटी रुपयाचा खर्च, तुला कोण देणार आहे पैसे? कुठून देणार आहे पैसे? त्याच्याऐवजी इथल्या इथं सोय करा. आहे ते कोंडेचं धरण, ते पूर्ण झाल्यानंतर खाडी तुमचा सगळा पाण्याचा प्रश्न मिटेल. त्याच्यानंतर एक देवेंद्र मोरेने मला सांगितलं की ह्या आमच्या कोरेगावच्या खिंडीमध्ये खोंडामध्ये, त्या काय जागेचं नाव ते, शेरवली नागगाव द्या, तिथे एक धरण बांधलं तर या संपूर्ण भागाला पाणी मिळेल. आपण त्याचा सर्वे केला, आपण ते धरण बांधतोय. 40 वर्ष
कोयन्याचं पाणी आणतोय, कोयन्याचं पाणी आणतोय, दुसरं काय, आणखीन दुसरं काय, हा कॅलिफोर्निया करायचा. मी ह्याला कॅलिफोर्निया करतेला, कॅलिफोर्निया केला होता ना तिथं वृद्धाश्रमाच्या बाजूला, घर कोणाचं बांधलं नव्हतं. हा कॅलिफोर्नियात करायला ना मशरूम मशरूम, ते मशरूमचं भाषण करायला म्हटलं की प्रत्येक वेळी मशरूम 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 मशरूम. अरे का ओरडतो का? काय केलं? प्रत्येक निवडणूक आली की सांगायचं माझ्या निवडणुकीला यायचं, भाषणाला आला आणि सांगितलं मी सगळं कृषी उत्पन्न बाजार समिती सगळी इथं आणतोय. हे योगेश, आपली किती बिल्डिंग झाली ना? 4 माळे झाले. अरे कुठं झाली 4 माळे? हे कसे काय नेते तुम्ही स्वीकारता मला काही कळत नाही. तुमच्या भागातली कामं दुसऱ्याच्या मतदारसंघातली कामं करण्यापेक्षा आज खेडातल्या शहरातून जाऊन आलात काय कोण तुम्ही? खेड शहरातनं फिरलात का नाही? चांगले रस्ते आहेत ना व्यवस्थित? दापोलीकडे जायचा रस्ता पण एकदम फर्स्ट क्लास आहे ना, कुठं खड्डा नाही ना अजिबात, रामदाबाईच्या पोटासारखा ना गुळगुळीत. दुसऱ्याचे मतदारसंघ बघण्यापेक्षा आपला बघा, आपला बघा, आपला बघा. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की खरं तर मी असं व्यक्तिगत इतकं कोणावर कधी बोलत नाही, पण हा सकाळ संध्याकाळ माझ्यावर सारखा बोलत असतो, सारखा. बरं आता मी त्याला नाव ठेवलं ते इतकं फेमस झालंय का नाही रे भावानो? काय बाम लावूया, रडायचं नाटक काय सॉलिड रडायचं त्यामध्ये. मला ऐकवायला बाम झेंडू दिसला, म्हटलं हा बाम लावून ह्याने कारभार केलेला दिसतोय. अरे तुम्ही त्या ह्याच्याबद्दल बोलता, स्वतः सांगता, रडता अगदी पक्ष फुटला म्हणून, आणि त्याच उद्धव साहेबांबद्दल काय वाटेल ते बोलता, वाटेल ते बोलता, वाटेल ते बोलता. तुम्ही सांगता मातोश्रीमध्ये हे झालं, मी बाकड्यावर झोपलं. की आईला कुठलं बाकडं आणला यानं? बाकड्यावर झोपला होता. कुठल्या बाकड्यावर झोपला होता? कधी झोपला होता बाकड्यावर? अंकुश तू कधी होतास काय बरोबर बाकडं बघितलंस काय? हा फोटो पण हो, तो बाकड्यावर झोपला होता म्हणतो. अरे कुठल्या बाकड्यावर झोपला, कधी झोपला, काय वाटेल ते बोलायचं. आणि त्या दिवशी त्या ह्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीसने की रामदास भाई तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती? त्यावेळेला एवढ्या कशाने बोलला? माझा पगार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुम्ही देत नाही, माझा पगार मातोश्री देते. बोललात ना, माझा पगार मातोश्री देते. आणि त्याच मातोश्री बद्दल काय वाटेल ते तुम्ही बोलता. अरे विरोधक सुद्धा असं बोलत नाही. आणि म्हणून अशा माणसांच्या जवळ राहू नका. स्वाभिमानानं राहा, सन्मानानं जगा, इज्जतीनं जगा. कालच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात प्रचंड पैसे वाटले गेले. असे पैसे कुठून येतात रे बाबांनो? कुठेतरी काळा पैसा असल्याशिवाय, कुठेतरी खोटा पैसा असल्याशिवाय, कुठेतरी चुकीचं काम केलेलं असल्याशिवाय, कुठून तरी पापाचा पैसा आणल्याशिवाय असा वारेमाप पैसा कोण घामाचा वाटू शकत नाही, कोण कष्टाचा वाटू शकत नाही, कोण आपल्या व्यवसायातला एवढा पैसा वाटू शकत नाही. एवढं सोपं नाही ह्यांचे काळे धंदे. आणि म्हणून हे असे छमछम बारवाले असे पैसे वाटू शकतात. पण तुमच्या आमच्या मुलांच्यावर संस्कार झालेले आहेत. एक वेळ घरामध्ये उपळी झोपू पण या असल्या पैशाने हात लावणार नाही, हे आमच्यावर संस्कार झालेले आहेत. काय हे तुमच्या आमच्यावर हे संस्कार झालेले आहेत की एक वेळ उपळी झोपू. अरे स्वतःच्या पत्नीच्या नावावर तुम्ही बार, तिथं महिला नाचवता, बार बाला नाचवता. तुमची पत्नी त्या माऊलीचा काही संबंध नसताना तिला परवा कॅमेऱ्यासमोर आणलं. ती बिचारी म्हटली, मला हात जोडून म्हणाली की मला कशाला ह्याच्यामध्ये ओढता, माझा काय संबंध आहे. मला वाटतं ती लोकांना नाही म्हणाली, स्वतःच्या नवऱ्यालाच बोलली ती की मी नाही कधी आले, मला नाही कधी कुठल्या कार्यक्रमाला वगैरे तुम्ही घेऊन गेलात, मला नाही कधी कुठल्या 4 चौकात घेऊन गेलात, मला नाही कुठल्या समारंभाला घेऊन गेलात. मग आता कशा करता मला ह्या वादात पाडता, मला ह्या वादात कशाला पाडता, मला ह्या वादात पाडू नका असं त्या माऊलीचं म्हणणं होतं असं मला वाटतं. त्यांची घरं उद्ध्वस्त होतात, त्याची कुटुंब देशोधडीला लावतात, त्यांची बायका मुलं धाय मोकळून रडतात, पण ह्यांचे नाद सुटत नाहीत. आणि म्हणून अशा पैशाला हात लावू नका असं मी म्हणालो. आणि तिकडे आजान सुरू झाली. मला वाटतं देवाला सुद्धा हेच तुम्हाला सांगायचं आहे की असं पाप करू नका, असं पाप करू नका, याला भूलू नका. यांनी मागच्या वेळेला एक बोर्ड लावला होता, उद्धव साहेब इथं आले त्या मुद्दा म्हणून लावला होता. काय लावला होता? देव माणूस. कोण? रामदास कदमनी स्वतःचा फोटोनी खाली लिहिलेलं होतं देव माणूस. आता याचं चारित्र्य धड नाही,
ज्याचं चरित्र धड नाही, ज्याची नजर सगळ्यांच्यावर वाईट, जो कुटुंबाशी धड नाही, जो भावाबांधाशी धड नाही, ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाच्या माणसांची धड नाही, त्या नेत्याशी धड नाही, लोकांशी धड नाही, हा जर देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल? हा विचार करा की हा जर रामदास कदम देव माणूस असेल तर राक्षस कसा असेल? देव नाही तर हा राक्षसच आहे, लक्षात ठेवा, राक्षस आहे. आणि म्हणून मी राजेश पालकरला सांगतो, काहीतरी तुला हुलबिल करील, हुलीला घाबरणार नाही ना तू, असं तू पोचलेलाच आहेस, तसा काय घाबरायचाच नाही तू. पण काय घाबरायचं कारण नाही, माझ्यासह उभी शिवसेना तुझ्या बाजूला उभी, एवढं मी तुला सांगतो. अजिबात घाबरायचं कारण नाही, काही घाबरू नका. यांच्या आता उलटी गिनती सुरू झाली, चमचम बंद झाला, पोरग्यानी तिथं खुन्याना मारामारी करण्याना, जे जेलमध्ये गेले त्यांना रिव्हॉल्वरचं लायसन द्यायला लागलाय. पैसा घ्या आणि काही करा, त्यांना काय, ते खुनी, ते हप्तेगोरी करणारे, ते लोकांना वाटेल तेवढे लुटणारे, ते नाही अधिकाऱ्यांनी दिलं ना, चल तुला घेतो, तुझी किंमत सांग किती आहे ती, तुला देऊन टाकतो. आणि मग आता म्हणायचं तसं नाही, त्याच्यावर गुन्हा नव्हता, मग बापसान म्हणायचं जो कोण आदेश देतो त्यांनी द्यायला सांगितलं. मग देवेंद्र फडणवीस तिथे बसलेले आहेत, नाही 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 ते काही दिलेलं नव्हतं. अरे एका तोंडानं बोला, किती तोंड तुम्हाला? मागचं पुढचं तोंड असतं एवढं फक्त मला माहिती होतं, ही आणखीन तोंड कुठली आली तुम्हाला? आणि म्हणून अशा पापाच्या पैशाला हात लावू नका. जाता राहिला प्रश्न, राजेश तू पक्षात आलाय, मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या अडचणीचा फायदा आणि अडचणीचं भांडवल करून कधीही कोणाला पक्षात घेत नाही. माणसाने विचारानं आणि विश्वासानं एकत्र आला तरच तो विश्वास आणि एकी टिकते, हा माझा विश्वास आहे. तू माझ्याकडे काहीही मागितलंच नाही, माझ्याकडे मागितलीस ती विकासाची 2 कामं मागितली. एक, तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीची इमारत झाली पाहिजे, आणि दुसरा, तुमचा जो गणेश विसर्जनाचा सार्वजनिक घाट आहे तो घाट झाला पाहिजे. या संध्याकाळच्या वेळेला तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो की ही दोन्ही कामं मी तात्काळ मंजूर करून टाकतोय, कुठलीही अडचण ठेवणार नाही. ही दोन्ही कामं तात्काळ मंजूर करून टाकतोय. आणि माझ्या महिला भगिनींनी या ठिकाणी 2 मला पत्र दिलेले आहेत. एका पत्रामध्ये त्यांनी सांगितलंय आम्हाला ग्रामसंघाला त्या ठिकाणी पैसे द्या. यावर्षी 5 ठिकाणी दिलेत. खेडमध्ये आपण कुठे कुठे दिले रे? गेला काय संतोष? खेडमध्ये आपण कुठे दिलेत आत्ता माझ्याकडे नाही, ते तर करूच. पण दुसरं अत्यंत गंभीर असं पत्र तुम्ही दिलेलं आहे की बाजूच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तुमच्याकडे औषधाकरता डॉक्टर पैसे मागतो, या डॉक्टरला 24 तासाच्या आतमध्ये मी ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. आणि डॉक्टरला पण सांगून ठेवतो ही फालतू हिंमत करायची नाही. हा माझा मतदारसंघ आहे. माझ्या आयुष्यामध्ये कोणाचंही काम करण्याकरता मी जर 5 पैसे कोणाकडनं घेतले असतील, साधा चहा जरी कोणाकडे प्यायलो असेल तरी सुद्धा मला हा बोलण्याचा अधिकार राहणार नाही. संपूर्ण आयुष्यातली 43 वर्ष ही स्वच्छ हातानं आणि स्वच्छ चारित्र्यानं काढणे, तेवढं लक्षात ठेवा. त्या पालकर मॅडम किती दिलेले आहेत? 25 लाख का 20 लाख? मी तुम्हाला इथं पैसे मंजूर केलेले आहेत. ताबडतोब तुमचा प्रस्ताव जाऊ द्या. तुम्ही पक्षात प्रवेश केला म्हणून नाही तर त्याच्या अगोदरच मंजूर केलेला आपण. जिथे गरज आहे तिथे द्यायला पाहिजे. आणि म्हणून त्याचा प्रस्ताव जाऊ द्या. आणि त्या डॉक्टरला पण माझा निरोप कोणीतरी पोचवा. अजिंक्य पोचव जरा, म्हणजे निरोप माझा व्यवस्थितपणे. आणि ह्याच्याप्रमाणे मी अर्ज करतोय. ताबडतोब आता खाली उतरल्याबरोबर लगेच DHO ला फोन करून याला ताळ्यावर आणण्याचं काम आपण नक्की करू, अशा प्रकारची ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती येते, जिंकायची ना? सगळे बरोबर राहणार ना? आणि म्हणून सगळे बरोबर तुम्ही राहायला विश्वास आहे. याचं कारण परवाच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे झाडून उभे राहिलात आणि म्हणून मी निवडून आलो. जातीपातीच्या घाणेरड्या राजकारणाचा परिणाम काय झाला नाही. मुस्लिम समाजानं तर 100% मतदान या ठिकाणी केलं. अनेक गोष्टींची आपल्याकडे कमतरता होती, पण त्या कमतरतेकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, तर तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलात. याची जाण आणि मला जाणीव आहे. जाण आणि जाणीव आहे. हा रस्त्याने मी आज गेलो, हा रस्ता किती खराब झालाय बघितलात?
होता गेल्या वर्षापर्यंत हा रस्ता खराब. यांच्याकडे सरकारच्या तिजोरीमध्ये द्यायला पैसा नाहीये. अशा नालायक लोकांच्या नादाला लागू नका. काही होणार नाही, काही होणार नाही. तर अशा करता म्हणून सरकार जरी कोणाचं असलं तरी अधिवेशन काळामध्ये त्यांच्या डोळ्यात डोळा घालण्याची हिंमत फक्त भास्कर जाधव मध्ये आहे. का तर माझ्या अंगावर कुठलाही डाग नाही. मी कधी भ्रष्टाचाराचा एकही विषय माझ्या अंगावर कोणी विरोधकांनी पण कधी केलेला नाही. मी कशाला यांच्या बापाला घाबरू. मी यांच्या बापाला घाबरत नाही. पण तुम्ही पाठीशी आहे तोपर्यंत घाबरणार नाही. तुम्ही पाठीशी पाठ फिरवलीच तर मात्र घाबरावं लागेल. कारण ही लोकशाही आहे, बरोबर आहे ना. त्यामुळे हात ना पाठीशी. तिन्ही जागा काढायला निवडून, तिन्ही जागा. हा शाबास. ते 4 गाव फक्त आपल्यातले नाहीत. तिकडे जरा सुरू करा. विजयराव राक्षे, मला तुम्हाला भाषण द्यायचं होतं, जिंके तुला पण द्यायचं होतं, पण आता काही शक्य नव्हतं कारण वाजले होते बरेच. भाषण करालच तुम्ही, काय हरकत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. ज्यानी म्हणून बशीरभाई तुमची 5 जणांची फक्त नावं घेतली, पण ज्यानी म्हणून विनोद पुढे गेला. हा, तुम्ही सर्वांनी मेहनत केलीत आणि त्या प्रतिसाद सुद्धा लोकांनी तुम्हाला दिला. राजेश, बराचसा पैसा बिसा उडवलायस कुठं. तिकडे दापोलीला धंदा रस्ता सुद्धा करत होतास, रजवेल मधून त्या गवळवाडीतून दापोलीला न्यायला. आता बिचारा कुठं तुला खर्चात जो टाकला काय कळत नाही. पण ठीक आहे, चांगलं काम कर. तो गावात तुला गावानं विश्वासानं निवडून दिलेला आहे आणि त्या गावात सुद्धा पुन्हा तुम्ही तरुण पिढी आहात. भविष्यामध्ये त्यांचे आशीर्वाद कायमचे तुम्हाला मिळतील असं काम तुमच्या हातून व्हावं आणि त्याकरता माझं सहकार्य कायम राहील असा शब्द देतो. आणि 4 दिवसामध्ये दिवाळी आहे, बरोबर आहे ना. पण काय वास येत नाही अजून घराघरात नाही कुठं करंजीचा वगैरे. दिवाळी आहे. या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य दिवाळीतल्या गोड फराळाप्रमाणे कायम गोड होत राहो आणि आमच्यावरचा विश्वास असाच कायम राहो एवढीच प्रार्थना करून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी, जय भवानी. द्या कुठे. हा तर तुम्हाला